नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बार्टीद्वारे जे मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल या पदाकरता जी काही सीईटी एक्झाम मित्रांनो घेण्यात आलेली होती त्याचा मित्रांनो आपल्याकडे क्वेश्चन पेपर जो आहे तो आता उपलब्ध झालेला आहे आणि तो क्वेश्चन पेपर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे की आपण परिपूर्ण अॅनालाइज करणार आहोत। तर मित्रांनो हा क्वेश्चन पेपर तुम्हाला येणाऱ्या बार्टी पोलीस भरतीसाठी देखील कामाला येणार असेल, जी अपकमिंग आपली सीईटी आहे व त्यासोबतच तुम्ही जर TRTI साठी देखील पोलीस भरती कॉन्स्टेबलला जर अप्लाय केलेला असेल तर मित्रांनो त्यासाठी देखील तेवढाच हा महत्त्वपूर्ण असणारा क्वेश्चन पेपर आहे, कारण का तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न देखील तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न जे आहे ते पाहायला मिळणारे असतील। या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण हा क्वेश्चन पेपर अॅनालाइज करून घ्या की नेमकं कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स असतात, तुम्हाला कसा अभ्यास करावा लागतो आणि प्रश्नांची पातळी नेमकं कोणत्या स्वरूपाची असणारी आहे। जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती या सर्व स्कॉलरशिप एक्झामचे सर्वात प्रथम मित्रांनो अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील। चला मित्रांनो सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला आणि यामधून संपूर्ण काही हा क्वेश्चन पेपर या ठिकाणी अॅनालाइज करू। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचे आपले जे प्रमुखतः 3 भाग होणार आहेत, ज्यामध्ये आपण आजच्या पहिल्या सेशनमध्ये संपूर्ण आपण जे काही जीके जीएसचा भाग होता तो आपण कव्हर करू, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ रिझनिंग आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जेवढे काही सायन्स बेसिकचे क्वेश्चन्स होते किंवा रिझनिंग बेसिक क्वेश्चन्स आहेत ते सर्व काय आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये व त्यासोबतच तुम्हाला गेस्ट पेपर यामध्ये देणारे आहोत। तर आपला आजचा पहिला व्हिडिओ आहे, तर यामध्ये आपण प्रथमतः फोकस करू की आपले जीके जीएसचे नेमकं कोणत्या प्रकारचे जे आहे ते क्वेश्चन विचारण्यात आलेले होते आणि तुमच्या येणाऱ्या प्रश्नपत्रिकेत देखील ह्याच लेवलचा क्वेश्चन असणार आहे, त्यामुळे हा क्वेश्चन पेपर तुम्ही खूप काळजीपूर्वक या ठिकाणी मित्रांनो पाहून घ्या। यामध्ये जो सेक्शन आहे जीके जीएसचा तो सुरू होणार होता 26व्या प्रश्नांपासून। तर आपण पाहू आता 26व्या प्रश्नापासून पुढील संपूर्ण काही जीके जीएसचे क्वेश्चन्स। तर यामधला प्रश्न 26 असा आहे की स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची औपचारिक स्थापना कोलकात्यामध्ये कोणत्या तारखेला केली? तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे की रामकृष्ण मिशनची स्थापना औपचारिक, तर या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न पाहायला मिळतील। यामध्ये कधी कधी काय करत असतं की स्वामी विवेकानंदांनी कोणत्या जे की संस्थेची स्थापना केली, कोणत्या मिशनची स्थापना केली असा प्रश्न असतो, परंतु यामध्ये त्यांनी डायरेक्टली आपल्याला तारीख जी आहे ती विचारलेली होती, तर त्याची तारीख काय आहे असं विचारलेलं आहे। तर याचं जे उत्तर होणार होतं जे की पर्याय नंबर 2, जे की 1 मे 1897 ला जे आहे थोडक्यामध्ये ही जी आहे ती तारीख आहे ज्या दिवशी रामकृष्ण मिशनची जी की औपचारिक स्थापना कोलकात्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी केलेली होती, पर्याय नंबर 2। तर ही साधारणतः जी काय आपली रिसेंटली एक्झाम झालेली आहे त्याची आन्सर की होती, त्यामुळे ज्या या ठिकाणी तुम्हाला आन्सर देखील पाहायला मिळतात, तर करेक्ट आन्सर देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणारे असतील। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला पुढील असा होता की खालीलपैकी कोणाला ब्रिटिशकालीन भारताचे अंतिम व्हाईसराय म्हणून नियुक्ती केले गेले आणि नंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले? तर हा क्वेश्चन जो आहे आपल्या प्रत्येक आपण जीके जीएसच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो, जे आपली यूट्यूब सिरीज सुरू असते त्यामध्ये, तर त्यामधलाच हा एक क्वेश्चन आहे। तर कोण होतं? तर याचं उत्तर आहे जे की लॉर्ड माउंटबॅटन। तर लॉर्ड माउंटबॅटन हे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे आहे ते उत्तर होणार असेल, जे की पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होतं। तर प्रश्नांची तुम्ही पातळी या ठिकाणी पाहून घ्या मित्रांनो, कारण का या लेवलनंच तुम्हाला येणाऱ्या तुमच्या बार्टी सीईटी पोलीससाठी असो किंवा TRTI पोलीस भरतीसाठी हे तुम्हाला अतिशय उपयुक्त असणारे असं संपूर्ण काही प्रश्न आहेत। त्यानंतर पुढील आपला प्रश्न असा आहे, खालीलपैकी अहिल्यानगर येथे निजामशाही घराण्याची स्थापना कोणी केली? तर निजामशाही घराण्याची म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2, जे की मलिक अहमद यांनी जे आहे अहिल्यानगर येथे निजामशाही घराण्याची स्थापना जे आहे थोडक्यामध्ये केलेली आहे, पर्याय नंबर 2 याचं जे आहे जे की उत्तर असणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला असा होता, जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे प्रसिद्ध पुस्तक द डिस्कवरी ऑफ इंडिया कोणत्या किल्ल्यातील तुरुंगात असताना लिहिलं? तर त्यांनी जे कोणत्या किल्ल्यातील तुरुंगात असताना लिहिलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की अहिल्यानगर किल्ल्यामधून जे आहे त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। तर काय पुस्तकाचं नाव आहे? द डिस्कवरी ऑफ इंडिया। तर प्रश्नामध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येतो की द डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर हे प्रश्न जे आहे जे की जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित आहे, किंवा प्रश्न असा देखील येऊ शकतो की जवाहरलाल नेहरूंनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलं? तर त्या पुस्तकाचं नाव आहे द डिस्कवरी ऑफ इंडिया असं जे आहे त्या पुस्तकाचं नाव आहे। तर यामुळे प्रश्न कसेही तुम्हाला अधूनमधून फिरून वगैरे विचारले जातात, त्यामुळे प्रश्न संपूर्ण पद्धतीने तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे प्रश्नांचा, कारण का तुम्हाला प्रश्नांचा लेवल हा इझीच असणार आहे, परंतु जर तुमचा अभ्यास परिपूर्ण नसेल तर त्या ठिकाणी चुकण्याचे चान्सेस भरपूर असतात। त्यानंतरचा प्रश्न पुढील असला आहे, भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे यापैकी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय या ठिकाणी 2,
कर्नाटका. तर कर्नाटका या राज्यामध्ये भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा हा जो आहे त्या कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पर्याय नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर या ठिकाणी होणार असेल. तर मित्रांनो तुम्ही आगामी पोलीस भरतीची तयारी करत असाल, जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसाल तर मित्रांनो भरून घ्या. आणि जर मित्रांनो तयारी करत असाल आणि तुम्हाला जर परिपूर्ण त्याची लेखीची तयारी आणि परिपूर्ण प्रश्नांचा सराव जर तुम्हाला करायचा असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रति 1 रुपयाला अशी टेस्ट आपण त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो प्रोव्हाइड केलेली आहे. जर मित्रांनो तुम्ही अजूनही जॉईन केलं नसाल तर लगेचच्या लगेच आपल्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या. आगामी पोलीस भरतीसाठीची टेस्ट मित्रांनो आपली 25 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 1 रुपयाला एक अशी एक मित्रांनो तब्बल आपण 100 टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला जे मित्रांनो आपण उपलब्ध करून देणारे आहोत. त्यामुळे तुम्ही अजूनही जॉईन केलं नसाल तर लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्यामुळे मित्रांनो फक्त तुम्हाला ग्राउंडची तयारी, तुम्हाला गरजेची लेखीची संपूर्ण तयारी मित्रांनो आमची जबाबदारी त्यामध्ये असणारी आहे. त्या संदर्भातचे संपूर्ण काही सिरीज वगैरे देखील लवकरच सुरू होत आहेत. जर तुम्हाला त्वरितमध्ये हवे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, आपण मित्रांनो लवकरात लवकरची संपूर्ण काही बॅचेस आपले सुरू करून टाकू. तर आपले ॲप जर डाउनलोड केलं नसाल तर डाउनलोड करून घ्या, आणि ज्यामध्ये 1 रुपयाच्या टेस्ट मित्रांनो तुम्ही ऑफर देखील त्या ठिकाणी चा लाभ घेऊ शकता. तर पर्याय नंबर याचं काय उत्तर होईल तर 2 हे उत्तर होणार. पुढील प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पेंच व्याघ्र प्रकल्प आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प या संदर्भाचा प्रश्न आहे. तर नॉर्मली तुम्हाला सांगायचं झालं जेवढे काही आपले GKGS चे आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत तुम्हाला किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुप मार्फत जेवढे काही देत असतो प्रश्न, सेम त्या टाईपचे प्रश्न त्या ठिकाणी येतात, ज्यामुळे जास्त देखील तुम्हाला टफ लेवलची तयारी करण्याची काही आवश्यकता नाही. तर याचं उत्तर जे आहे जे की पर्याय नंबर 2 म्हणजेच की नागपूर या आपल्या जिल्ह्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, म्हणून पर्याय नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न 32वा, इंदिरा गांधी कालव्याचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की हरिके बॅरेज पंजाब या ठिकाणीच्या थोडक्यामध्ये इंदिरा गांधी कालव्याचा उगम जो आहे त्या ठिकाणी होतो. तर पर्याय नंबर याचं देखील 2च उत्तर होणार असेल. आता यामध्ये तुम्हाला एक सर्वात मोठा प्रश्न पडलेला असेल, जे की आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 26 पासून आपण प्रश्न सोडवत आहोत आणि साधारणतः 32 पर्यंत आपण आलेलो आहोत, आणि सर्वांची उत्तरे आपल्याला कॉमन म्हणजे की पर्याय नंबर ब चे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. तर अशा वेळेस काय होते की कधी कधी तुम्ही कॉन्फिडेन्शियल असता की त्या प्रश्नाविषयी की हा उत्तर आपण बी निवडत आहे ते अचूक आहे, परंतु सर्वांचं उत्तर बी येऊ शकतं का अशा संदर्भाचा देखील एक कन्फ्युजन क्रिएट होतो. परंतु मित्रांनो जर उत्तर अचूक येत असेल तर पर्याय हे मायने त्या ठिकाणी राहत नाही. पर्याय बी असो किंवा पर्याय ए असो हे इम्पॉर्टंट नसतं, तर उत्तर हे आपलं अचूक आहे हे त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असतं. तर सर्वच ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बी 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 जर ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी ते सर्वच त्या ठिकाणी उत्तरे असतात, परंतु काही वेळेस सेम पर्यायाचं उत्तर येत असल्यामुळे हे उत्तर असू शकत नाही किंवा यात तर उत्तर असं आहे तसं आहे म्हणून आपण स्वतः कन्फ्यूज होऊन त्यामध्ये चुकीची उत्तरे त्या ठिकाणी निवडत असतो. त्यावेळेस कधी कधी परीक्षेमध्ये देखील उत्तरे जे आहे ते जाणून बुजून सेम सिरीजमध्ये ठेवण्यात येतात, त्यामुळे तुम्हाला प्रश्नाचं आपलं सटीक उत्तर माहिती असणं इम्पॉर्टंट असतं, पर्याय त्या ठिकाणी मायनं ठेवत नाही. त्यामुळे तुम्हाला हे यावरून एक एक्सप्लेन करायला मिळणारा चान्स आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहराला ईशान्य भारताचं प्रवेशद्वार असं म्हणून ओळखलं जातं? तर ईशान्य भारताचं प्रवेशद्वार, तर याचं जे उत्तर आहे ते आहे गुवाहाटी, जे की पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, अजिंठा लेण्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहेत? तर कोणत्या म्हटलंय तर अजिंठा लेण्या म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 1 जे की वाघूर नदी या नदीच्या जे आहे थोडक्यामध्ये काठावर स्थित आहेत अजिंठा लेण्या. तर या ठिकाणी पहा पर्याय चेंज झालेला आहे. पहिल्या पर्यायामध्ये आपण आतापर्यंत फक्त 2च पाहिलं होतं, पण या ठिकाणी वाघूर नदी म्हणजे की पर्याय नंबर 1 याचं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे देखील तुमच्यासोबत हे घडू शकतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न, महाराष्ट्र प्रदेश आणि नगर नियोजन कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? जर जो महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजनचा कायदा आहे तो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर या ठिकाणी जे की 2च 1966 साली जे थोडक्यामध्ये हा जो कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न काय म्हणतो की भारतात विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 25 वर्ष हे जे वय आहे भारतात विधानसभेचं सदस्य होण्यासाठी किमान वय लागतं. पर्याय नंबर याचं काय होणार असेल जे की 3 हे जे आहे याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. आणि सेम तुम्हाला प्रश्न या ठिकाणी तुमच्या येणाऱ्या बार्टी CET पोलीस भरती आणि त्यासोबत TRTI पोलीस भरतीसाठी तुम्हाला विचारणारे असतील.
आणि जर तुम्ही आगामी महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्याची देखील आपण व्हिडिओ सिरीज तुम्हाला वर सांगितलं आहे ते आपण सुरू करू व त्यासोबतच तुम्हाला जी काही 1 रुपयामध्ये टेस्ट सिरीजची आपली बॅच आहे ती देखील तुम्हाला एनरोल करण्यासाठी काही दिवस तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देऊ, जे की एक टेस्ट 1 रुपयाला, याप्रमाणे 100 टेस्ट तुम्हाला तयारीसाठी त्या ठिकाणी मिळणारे आहेत मित्रांनो. जर तुम्ही आपल्या टेस्टचा जरी परिपूर्ण तयारी केलात तरी तुमची ही परीक्षा जी आहे तुम्ही यशस्वीपणे क्रॅक करू शकता. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये किती याद्या आहेत? तर 7व्या या ठिकाणी म्हटलंय 7व्या अनुसूचीमध्ये, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2, 3 जे आहे थोडक्यात याद्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, भारतीय संविधानातील कलम 356 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर 356 हे कलम म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटाची तरतूद याच्याशी संबंधित ही जी कलम आहे 356 थोडक्यामध्ये आहे. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 39 काय म्हणतो, ब्रँड फायनान्सच्या 2025च्या यादीनुसार खालीलपैकी कोणता भारतीय ब्रँड हा 30 अब्ज डॉलर्सचे मूल्य ओलांडणारा पहिला ब्रँड ठरला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की टाटा ग्रुप हा जो आहे थोडक्यामध्ये जो की भारतीय ब्रँड आहे आणि 30 अब्ज डॉलरचा मूल्य ओलांडणारा पहिला जो आहे थोडक्यामध्ये ब्रँड बनलेला आहे. कोणता ग्रुप? तर टाटा ग्रुप हा बनलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील, दृश्यमान वर्णपटलात खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रंग जो की प्रकाशाचा प्राथमिक रंग नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4 जे की पिवळा हा जो रंग आहे थोडक्यामध्ये प्रकाशाचा प्राथमिक रंग नाही. पर्याय नंबर 4 हे याचे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, संगणक नेटवर्किंगमध्ये IP ॲड्रेसमधील IP चा अर्थ काय आहे? तर IP चा या ठिकाणी आपल्याला फुल फॉर्म जो आहे या ठिकाणी सांगायचा आहे, तर याचा फुल फॉर्म काय होणार असेल? तर याचं जे उत्तर आहे ते आहे या ठिकाणी पर्याय नंबर 2 जे की इंटरनेट प्रोटोकॉल असं जो आहे थोडक्यात त्याचा फुल फॉर्म जो आहे तो होणारा असेल. कशाचा? तर IP चा हा थोडक्यात फुल फॉर्म आहे. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे, भारताने हॉकीमध्ये प्रथम ऑलिम्पिक सुवर्णपदक खालीलपैकी कोणत्या वर्षी जिंकलं? तर कोणत्या वर्षी जिंकलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की 1928 साली ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिक हा जो थोडक्यामध्ये जिंकलेलं सुवर्णपदक आहे. तर पर्याय नंबर याचं काय होईल? जे की 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न, बालेवाडी स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की पुणे या शहरामध्ये स्थित आहे. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, ऑगस्ट 2025 पर्यंत मणिपूरचे वर्तमान राज्यपाल कोण आहेत? जे की या ठिकाणी चालू घडामोडीचा देखील प्रश्न आलेला आहे. तर चालू घडामोडी कसं विचारलेलं आहे? जे की वर्तमानचं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की पर्याय 3 अजय कुमार भल्ला हे जे आहे थोडक्यामध्ये जे की वर्तमान राज्यपाल आहेत. त्यानंतरचा 45वा प्रश्न, ऑगस्ट 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक म्हणजे की DGP आणि व्यवस्थापकीय संचालक MD हे पद कोणी भूषवत आहे? तर किंवा कोणी भूषवलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की राजवर्धन हे जे आहे थोडक्यामध्ये जे की जे काही DGP हे जे पद त्यांनी ग्रहण केलेलं होतं. त्यानंतरचा पुढील आपला 46वा प्रश्न, जाक्षा ही खालीलपैकी कोणत्या देशाची अंतरिक्ष संस्था आहे? ज्या प्रकारे नासा, इस्रो आहे त्या प्रकारची एक अंतरिक्ष संस्था आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 2 जे की जपान या देशाची ही जी आहे अंतराक्ष संस्था आहे. त्यानंतरचा आपला पुढील 47वा प्रश्न असा आहे, मेईजँग आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि प्रदर्शन केंद्रात नुकत्याच झालेली SCO राष्ट्रप्रमुखाच्या परिषदेच्या 25व्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषविलं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2 जे की शी जिनपिंग यांनी जे आहे या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की V.स. खांडेकर हे जे आहेत ययाती या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक आहेत. पर्याय नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 49वा, पद्म पुरस्कार सामान्यतः दरवर्षी कोणत्या प्रसंगी जाहीर केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की प्रजासत्ताक दिनी जे आहे दरवर्षी पद्म पुरस्कार जो आहे थोडक्यात जाहीर केला जातो. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 50वा प्रश्न, दांडी यात्रा म्हणून ओळखला जाणारा मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 1930 झाली जे आहे थोडक्यामध्ये महात्मा गांधी यांनी जो काही मिठाचा सत्याग्रह आहे दांडी यात्रा जी आहे ती सुरू केलेले होते. पर्याय नंबर 3
याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे GK GSचे क्वेश्चन होते जे की 26 पासून ते 50 पर्यंतचे असे 25 क्वेश्चन तुम्हाला या सेशनमध्ये विचारण्यात आलेली होती जे की शिफ्ट 3च्या 27 सप्टेंबरच्या एक्झाममध्ये मित्रांनो. आणि तुमची जर येणारी बार्टी CET किंवा TRTची एक्झाम असेल त्यामध्ये देखील तुम्हाला सेम ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारली जाणारी असतील मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल किंवा प्रश्नपत्रिका हवी असेल तर आपल्या ॲपमध्ये आपण आपली बार्टी CETच्या पोलीस भरतीच्या मित्रांनो टॅबमध्ये आपण ही जी PDF आहे ती तुम्हाला इंटिग्रेट त्या ठिकाणी करून दिलेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना हवी असेल तिथून तुम्ही डाउनलोड करून याचा अभ्यास करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना आगामी पोलीस भरतीसाठी मित्रांनो संपूर्ण काही टेस्ट सिरीजची बॅच हवी असेल तर त्यांनी लगेच आपली ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी मित्रांनो अपडेटसाठी तुम्ही वेट करू शकता. तर अशी होती इन्फॉर्मेटिव्ह माहिती. पुढील भाग तुम्हाला लवकरात लवकर हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.